महाराष्ट्राचे भावी पोलीस मित्रांनो, आपण भूगोल विषयाचा व्हिडिओ पाहतोय। आपण भूगोल विषयामध्ये सर्वसाधारणपणे 10 व्हिडिओ पाहणार आहोत। या 10 व्हिडिओमध्ये वेगवेगळे प्रश्न भूगोलाचे आहेत। तुमच्या कानावरून जाणं गरजेचं आहे। कल्पना आहे तुम्हाला? परीक्षा आता लवकरात लवकर येणार आहे। मैदानी झाल्याबरोबर लेखी परीक्षा लागणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुमची तयारी असणं आवश्यक आहे। काल आपला 104 नंबरचा व्हिडिओ भूगोलाचा झालेला आहे आणि आज 105 नंबरचा व्हिडिओ भूगोलाच्याच प्रश्नांचा आहे। लागोपाठ आपण भूगोलाचे प्रश्न संपवणार आहोत, तेव्हा तुम्ही सर्वांनी या भूगोलाच्या प्रश्नांचं अवलोकन करणं गरजेचं आहे। मित्रांनो, आता आपण प्रश्नाला डायरेक्ट सुरुवात करणार आहोत। पटापट लक्षात ठेवणं गरजेचं आहे। इचलकरंजी हे शहर यंत्रमाग उद्योगामुळे महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते। इचलकरंजी हे शहर यंत्रमाग उद्योगामुळे महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून गणले जाते, ओळखले जाते। महाराष्ट्राचे मँचेस्टर इचलकरंजी। गारगोटी तालुका भुदरगड येथे कोणते विद्यापीठ आहे? गारगोटी भुदरगड या ठिकाणी मौनी विद्यापीठ आहे। मौनी विद्यापीठ। राधानगरी तालुक्यांचा धरणांचा तालुकाशी ओळख आहे। राधानगरी हा तालुका आहे, त्याला धरणांचा तालुका म्हणून ओळखले जाते। गडचिरोली जिल्ह्यामध्ये जिल्हा लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा म्हणजे गडचिरोली। लोकसंख्येची सर्वात कमी घनता गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे। ऑगस्ट 1982 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे। ऑगस्ट 1982 चंद्रपूर जिल्ह्याचं विभाजन होऊन गडचिरोली जिल्हा निर्माण झालेला आहे। प्रमुख उद्योगधंदे नसल्यामुळे या अविकसित जिल्ह्यास शासनाने उद्योगविरहित जिल्हा म्हणून ओळखलेला आहे। तर उद्योगविरहित जिल्हा कोणता? गडचिरोली। उद्योगविरहित जिल्हा गडचिरोली लक्षात ठेवा। लोह खनिजांनी कोणता जिल्हा समृद्ध झालेला आहे? लोह खनिजांनी गडचिरोली जिल्हा समृद्ध झालेला आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठाची स्थापना 27 सप्टेंबर 2011 रोजी करण्यात आली। याचाच अर्थ असा, गोंडवाना विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गोंडवाना विद्यापीठ हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे। 27 सप्टेंबर 2011 रोजी गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे। चूलबंद ही प्रमुख दक्षिण वाहिनी नदी कोणत्या जिल्ह्यात आहे? चूलबंद ही दक्षिण वाहिनी नदी गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये गाढवी नदीवरील इटिया डोह प्रसिद्ध आहे। इटिया डोह हा प्रकल्प गाढवी नदीवर आहे, अर्जुनी मोरगाव तालुक्यात आहे आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे। गोंदिया जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते। गोंदिया जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते। अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान आहे।
नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रमुख नदी वर्धा ही प्रमुख नदी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वरोडा या ठिकाणी कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी बाबा आमटेंनी स्थापन केलेले आनंदवन आहे. कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेला आनंदवन नावाचा आश्रम चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वरोडा या ठिकाणी आहे. आनंदवन. त्यानंतर आनंदवनाची संकल्पना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या कोणत्या रचनेमुळे हवामानात बदल आढळतो? महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेमुळे हवामानामध्ये बदल आढळतो. प्राकृतिक रचना महत्त्वाचा आहे. कोकणात हवामान उष्ण, सम व दमट असते. महाराष्ट्र पठारावर हवामान उष्ण, कोरडे व विषम असते. सह्याद्री, पश्चिम घाट हवामान थंड व आर्द्र असते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे प्रमुख 3 ऋतू आहेत. नागपूर भारताच्या मध्यावर असल्यामुळे उन्हाळ्यात तापमान 48 अंश सेंटीग्रेड पर्यंत पोचते. उन्हाळ्यामध्ये उष्णतामान नागपूरचं अतिशय जास्त असतं, 48 अंश सेंटीग्रेड. महाराष्ट्र राज्यामध्ये नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडतो. मोसमी पावसाला 7 जून पासून सुरुवात होते. 7 जूनला मृग नक्षत्र निघते आणि मृग नक्षत्रापासून पावसाला सुरुवात होत असते. राज्यामध्ये 40.5 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये 55% विहिरी आहेत. तलाव 14.5% आहेत. महाराष्ट्रामध्ये दलदलीची वने 147 चौरस किलोमीटर आहे. दलदलीची वने तुम्हाला कल्पना आहे, ज्या ठिकाणी सारखं पाण्याचा साठा असतो आणि ती जागा वापरता येत नाही, वनाखाली असते, त्याला दलदलीची वने असं आपण म्हणतो. आता महत्त्वाचा प्रश्न आहे, जरा लक्षात ठेवा. प्रशासकीय सोयीसाठी महाराष्ट्रातील वनक्षेत्रांचे किती वनवृत्तामध्ये विभाजन झालेले आहे? प्रशासकीय सेवेसाठी महाराष्ट्रामधील वनक्षेत्र जे आहे ते किती वनवृत्तामध्ये विभाजन झालेलं आहे? 11 वनवृत्तामध्ये विभाजन करण्यात आलेलं आहे. प्रत्येक वनवृत्ताचा प्रशासक म्हणून एक वन संरक्षक कार्यभाग सांभाळतो. प्रत्येक वनाचा कारभार वन संरक्षक हा कारभार सांभाळत असतो. एकूण वन विभाग 58 आहे. लक्षात ठेवा जरा, महाराष्ट्रामध्ये एकूण वन विभाग 58 आहेत आणि वनवृत्ते 11 आहेत, हे लक्षात असू द्या. एकूण वन विभागापैकी सर्वाधिक वन विभाग ठाणे जिल्ह्यात आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण 8 वन विभाग आहेत. सगळ्या वन विभागापैकी सर्वाधिक वन विभाग ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण 8 वन विभाग आहेत. सर्वात कमी वन विभाग एकूण 4 नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. राज्यामध्ये एकूण 20 वन संशोधन केंद्रे आहेत. मित्रांनो, आपण पाहिलं संशोधन केंद्र सगळ्याच विषयामध्ये आहे. वनामध्ये सुद्धा वन संशोधन केंद्र आहे. वेगवेगळ्या जातीची झाडं वृक्ष कसे निर्माण करता येतील, फायदेशीर कोणती आहेत याचा अभ्यास करणं वन संशोधनाचं केंद्र आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 20 वन संशोधन केंद्र आहे. 1988च्या वन धोरणानुसार
प्रत्येक राज्याच्या 1/3 क्षेत्रावर वने असणं अगत्याचे आहे. वन आहे तर पाऊस आहे. लोक सांगतात झाडे लावा, झाडे जगवा. मित्रांनो, निसर्ग जगला तरच आपण जगणार आहे. आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक राज्यामध्ये 1/3 क्षेत्रावर वनोद्यान असलीच पाहिजे. 1981 मध्ये सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना झाली. 1981 मध्ये सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना झालेली आहे. सर्वात कमी अभयारण्य औरंगाबाद प्रशासकीय विभागात आहे. औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये सर्वात कमी अभयारण्य आहे. महाराष्ट्र उद्योगांचा केंद्रीकरण पट्टा मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण आणि बेलापूर. मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण आणि बेलापूर हा महाराष्ट्र उद्योगांचा केंद्रीकरण पट्टा आहे. औद्योगिक विकासाचा सुवर्ण त्रिकोण कोणता? औद्योगिक विकासाचा सुवर्ण त्रिकोण आहे मुंबई, पुणे आणि नाशिक. राज्यात उद्योगांच्या विकेंद्रीकरणास प्राधान्य देणे आवश्यक आहे. उद्योगाचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे याची कल्पना तुम्हाला आहे. त्याशिवाय भारतातील सर्व तरुणांना नोकरी मिळणंही कठीण आहे. उद्योगांचे वर्गीकरण अ, ब, क, ड अशा पद्धतीनं केलेलं आहे. अ गट म्हणजे उद्योजकांचा सर्वाधिक विकास आणि ड गट म्हणजे सर्वाधिक मागास गट. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची MIDCची स्थापना 1 ऑगस्ट 1962 साली झालेली आहे. अनिवासी भारतीयांना राज्यातील अविकसित भागामध्ये उद्योगधंदे स्थापण्यास प्रोत्साहित केले जाते. अविकसित भागामध्ये उद्योगधंदे सुरू झाले पाहिजेत यासाठी अनिवासी भारतीयांना प्रेरणा दिली जाते आणि त्याप्रमाणे अविकसित भागामध्ये उद्योगधंदे चालू केले जातात. दख्खनच्या पठारावर कापसाची काळी कसदार मृदा आढळते. दख्खनच्या पठारावर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यामध्ये उल्कापातामुळे लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर निर्माण झालेले आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये उल्कापातामुळे लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर निर्माण झालेले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 सदस्य असतात. आता नुकतंच इलेक्शन आलेलं आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरला इलेक्शन लागेल. विधानसभेचं 288 सदस्य आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये 78 सदस्य आहेत. राज्यातून लोकसभेचे सदस्य 48 पाठवले जातात. महाराष्ट्रातून राज्यसभेवर 19 सदस्य पाठवले जातात. मित्रांनो, महत्त्वाचे प्रश्न असतात, कानावरून जाणं गरजेचं आहे. लोकसभेवर महाराष्ट्रातून 48 सदस्य पाठवले जातात. राज्यसभेमध्ये महाराष्ट्रातून 19 सदस्य पाठवले जातात. आपल्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये 78 सदस्य असतात आणि विधानसभेमध्ये 288 सदस्य असतात. प्रशासकीय विभाग 6 आहेत. महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग 6 आहेत. आता 6 कोणते लक्षात घ्या. कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि औरंगाबाद. कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि औरंगाबाद प्रशासकीय विभाग महाराष्ट्रामध्ये 6 आहेत. प्रादेशिक विभाग महाराष्ट्रामध्ये 5 आहे. 1 पश्चिम महाराष्ट्र, 2 मराठवाडा, 3 विदर्भ, 4 खानदेश आणि 5 कोकण. मित्रांनो, मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री 1947 बाळ गंगाधर खेर. स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कैलासवासी यशवंतराव चव्हाण. मुंबई प्रांतिक विधानसभेचे पहिले सभापती गणेश वासुदेव मावळणकर. स्वतंत्र महाराष्ट्राच्या विधानसभेचे पहिले सभापती सयाजी लक्ष्मण सेलम. भारतीय लोकसभेचे पहिले सभापती गणेश वासुदेव मावळणकर. महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग 3 आहे. मगाशीच एक प्रश्न पाहिलेला आहे आपण. प्राकृतिक विभागामुळे महाराष्ट्राच्या हवामानामध्ये बदल होतो. आता हे प्राकृतिक विभाग कोणते आहेत? 3 ते लक्षात घ्या. कोकण किनारपट्टी,
2 सह्याद्री पश्चिम घाट आणि 3 महाराष्ट्र पठार. कोकणच्या दक्षिण भागामध्ये अति पावसामुळे जांभळ्या प्रकारचा दगड सापडतो. हरिश्चंद्र रांगा प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यामध्ये पसरलेले आहेत आणि तौला हे शिखर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो, आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत. काही प्रश्न झाले ऐकले. पुढचा व्हिडिओ लवकरच भूगोलाचाच असणार आहे. भूगोलाचे सगळे प्रश्न संपल्याशिवाय मी थांबणार नाही आणि मग आपण पुन्हा आपल्या इतिहासाच्या प्रश्नाकडे येणार आहोत. आमचं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, कोणतेही प्रश्न तुमच्या कानावरून जाऊ द्या, प्रामाणिकपणे प्रयत्न करा. आणि मी नेहमी सांगतो, वामनराव पै म्हणतात, तुमचे भविष्य तुमच्याच हातात. मित्रांनो, आई वडील आपल्याला प्रोत्साहन देतात, अकॅडमीला पाठवतात, सरावाला पाठवतात, पैसे भरतात, परंतु खऱ्या अर्थानं तुमच्याकडे जिद्द असल्याशिवाय होणं कठीण आहे. तेव्हा प्रत्येक गोष्ट बारकाईने पहा आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपल्याला यश संपादन करा. आता नंतर आपल्या भूगोलाचाच व्हिडिओ असणार आहे. कानावरून एकदा तरी टाकत चला. वाटलं सबस्क्राईब करा, आवडलं लाईक करा. काही ना काहीतरी करत चला. चूक असो अथवा बरोबर असो, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. मित्रांनो, थांबूया आपण या ठिकाणी. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.